जयवंत यांचा सन्मान होतोय. गजेंद्र पाटील नाना अध्यक्ष विश्वकर्मा मोहिते कृष्णा कारखाना कृषी परिषद यांच्या शुभ असते. टाळ्याच्या गजरात हा सन्मान संपन्न करायला मिळेल. कृषी औद्योगिक महोत्सवातील चर्चासत्राचा हा आजचा तिसरा दिवस. या चर्चासत्रातील तिसऱ्या दिवसाचं पुष्पगुंफण्यासाठी उपस्थित असलेले आजचे वक्ते माननीय शैलेश जयवंत सर यांचे प्लास्टिक इंडस्ट्रीज या विषयावरती व्याख्यान होणार आहे. अशा या वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी इथं उभा आहे. सरांचं प्लास्टिक आणि पॅकेजिंग इंडस्ट्री असे दोन नाव आहेत त्याच्यामध्ये. प्लास्टिक आणि पॅकेजिंग इंडस्ट्री सरांचा प्रकल्प व्यवस्थापन, पॅकेजिंग ऑपरेशन्समध्ये नवीन उत्पादन विकास, विक्रेता विकास आणि गुणवत्ता व्यवस्थापनमधील जवळजवळ 30 वर्षाचा गाढा अनुभव आहे. तसेच सध्या फोन्स मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड इंडिया ते तज्ज्ञ संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. तसेच ते एका कंपनीमध्ये क्रॉसलिंक पॉलिथिन फोम तयार करण्यासाठी त्यांनी नवीन तंत्राचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तसेच नवीन खर्च कपातीचे उपाय, प्रक्रिया ऑप्टिमाइज करणे आणि प्रक्रियेत स्टँडर्डाइज विकसित करणे त्यामध्ये ते तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. नवीन उत्पादन विकासामध्ये अँड्रॉइड पद्धतीनं आर आणि टी सह प्रभावीपणे त्यांनी संपर्क साधला आहे. तसेच सर्व प्रक्रियेशी संबंधित ऑपरेशन्समध्ये गुणवत्ता स्टँडर्ड राखण्यात त्यांना यश आलेलं आहे व ते तज्ज्ञ म्हणून त्यामध्ये काम करत आहेत. त्या विभागासाठी त्यांना ISO 9001-2000 असे मानांकन प्राप्त करून त्यामध्ये SOPचे त्यांनी पालन करण्यात त्यांच्या तज्ज्ञ म्हणून त्यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच राष्ट्रीय कृषी आणि अन्न विश्लेषण संशोधन संस्थेवरती ते पॅनलचे सल्लागार म्हणून कार्यरत आहे. असेप्टिक प्रोसेस फूड पॅकेजिंग लाईनच्या विकासामध्ये त्यांचा भरीव काम आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्र बारामतीला पॅकेजिंग तंत्रज्ञानावर ते प्रक्रिया केलेलं अन्न या विषयावर ते व्हिजिटिंग लेक्चरर्स म्हणून तिथं सध्या कार्यरत आहेत. शेतीविषयक बरंच काय तंत्रज्ञान त्याच्यामध्ये आपल्याला रोड वगैरे मिळतील. माझा शेतीबद्दलचा अनुभव खूप कमी आहे. शाळेमध्ये जेव्हा मी मुंबईला शिकलो त्यामुळे शेतीचा काय फारसा माझा काही संबंध आला नाही. शाळेमध्ये असलेल्या काराडुबोच्या तासाला हिंगाच्या डबीतले 10 आईवाचे दाणे घालून जी काही शेती केली ती पहिली आणि शेवटची. त्यानंतर मी जसं जसं शिकत गेलो तसं तसं मला बरेच शेतीतले काही नवीन ज्याला प्रॉडक्ट म्हणते म्हणजे की शेती उत्पादनं याचं पॅकेजिंग करण्याचं मला बऱ्यापैकी काय म्हणतात अनुभव मिळाला आणि त्याच्यामध्ये मी भरपूर काहीतरी काम केलं. आता सध्या मी जे काही तुम्हाला ह्या व्याख्यानामध्ये सांगणार आहे ते म्हणजे की पॅकेजिंग कसं असावं. पॅकेजिंग कसं असावं, पॅकेजिंगचे फायदे काय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आतापर्यंत जे बाजारामध्ये पॅकेजिंग उपलब्ध आहे ते जनरली प्लॅस्टिक बॅग, पेपर बॅग, ॲल्युमिनियमचे कंटेनर्स आणखी तत्सम काहीतरी असतं. तर ह्याचे काही स्टँडर्डायझेशन असतं. आता मी घातलेले कपडे, तुम्ही घातलेले कपडे, आपण समजा कपड्यांची देवाणघेवाण केली तर आपल्याला ते होतीलच असं नाही. त्यामुळे शेजाऱ्याचं नेहमी बघायला चांगलं असतं पण जेव्हा आपण त्याचं अनुकरण करतो तेव्हा आपल्याला आपल्या प्रॉडक्टबद्दल माहिती असणं आवश्यक. शेतीमध्ये बरेचसे पदार्थ आहेत, बरेचसे प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे शेती उत्पादनं ज्याला म्हणता येईल. तर हे जे शेती उत्पादनांचा आपण जेव्हा आढावा घेतो तेव्हा आपण कच्चा माल म्हणजे जे शेतीचे धान्य जे असतं जे सुकल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी मायक्रोब्स राहतच. मायक्रोब म्हणजे किडे मकोडे जे काय ते असतात तर ते कसे काढायचे आणि त्याचा प्रादुर्भाव आपण केलेल्या पदार्थांना पॅक केल्यानंतर होऊ नये. त्याचं एक छान उदाहरण म्हणजे काजू. काजू जेव्हा आपण बनवतो तो पॅक करतो तेव्हा त्याच्यामध्ये समजा पॅकेजिंग चुकीचं झालं तर त्या काजूला कीड लागून सगळा माल खराब होऊ शकतो. त्याचप्रमाणे त्याला लागणाऱ्या ज्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टींचा आपण आढावा घेऊया. आता जेव्हा आपण प्रॉडक्ट चूज करतो पॅकेजिंगसाठी तेव्हा किती गोष्टी आहेत. आपण जे एकतर ते कडधान्य आहेत का, ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे का, ते पावडर फॉर्ममध्ये आहे का, सगळ्या प्रकारचे आता कणिक ज्याला म्हणता येईल त्या सगळ्या प्रकारचं जी पावडर आहे त्या सगळ्याचं पॅकेजिंग वेगळं असतं. त्यानंतर ड्राय ग्रॅन्युल्स म्हणजे आपण सोयाबीन किंवा तत्सम जे काय त्याचे चंक्स बनवतो ते ह्या सगळ्या पदार्थांचं पॅकेजिंग पण वेगळं असतं. त्या प्रत्येकाला काहीतरी घटक असतात, काहीतरी त्याच्यामध्ये उत्सर्ग होत असतो. तर ह्या उत्सर्ग आपल्याला जेव्हा कंट्रोल करत असेल तेव्हा पॅकेजिंग हे महत्त्वाचं आहे.
विविध प्रकारचे पॅकेजिंग आपण बाजारामध्ये करतो. ड्रम्स आहेत, फ्लेक्सिबल पॅकेजिंग आहे, ॲल्युमिनियम कंटेनर्स आहेत, काही स्पायरल कंटेनर्स आहेत, पाउचेस आहेत, टिट्रा पॅकसारखे ब्रिक पॅक आहे आणि काय मेकॅनिझम आपल्याला त्याच्यासाठी वापरायला लागते, काय मशिनरी आपल्याला त्याच्यासाठी वापरायला लागते. आता हे जे ग्रीन व्हेजिटेबल आहे ज्याला पेरिशेबल म्हणतात, हे जे ग्रीन आहे फळ पालेभाज्या जेव्हा आपण परदेशात पाठवतो किंवा मार्केटमध्ये पाठवतो, ते मार्केटमध्ये पाठवताना आपल्याला त्याचा नाश होऊ नये म्हणून काहीतरी नियमावली आपण पॅकेजिंगमध्ये त्याची डिसाईड केलेली आहे. तर त्याच्यामध्ये किती गोष्टी आहेत, मग त्याला काही आता मॉल संस्कृती नवीन डेव्हलप होत चाललेली आहे. तर ह्या मॉल संस्कृतीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा वेगळ्या प्रकारचे पाउचेस आपल्याला लागतात, वेगळ्या प्रकारचे MAP कंटेनर्स लागतात. MAP म्हणजे मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग, हे आता नव्याने आलेलं पॅकेजिंग तंत्रज्ञान आहे. मग त्याच्यामध्ये काय वेगळे गॅसेस तुम्हाला इम्प्रेट करायला लागतात, म्हणजे ते नाशवंत वस्तू ज्या आहेत त्या टिकण्यासाठी, त्याच्यामधल्या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला काही प्रकारचे गॅसेस यूज करावे लागतात. त्यानंतर काही स्पेशालिटी रिलेटेड कंटेनर्स असतात, म्हणजे कॅन पॅक फूड म्हणतात. तर हे कॅनिंग वगैरे हा जो प्रोसेस आहे, त्या कॅनिंगसाठी पण आपल्याला वेगळ्या प्रकारची आवश्यकता आहे. त्यानंतर सगळ्या प्रकारचा फ्लोअर आटा, या आट्यामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित पॅक केला नाही, इव्हन घरी पण आपण आटा नुसता ठेवला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर तो अवॉइड करायचा असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं पॅकेजिंग तंत्रज्ञान आपल्याला यूज करायचं. आपण ते पुढे आपण त्याचं वीज घेऊया. नंतर फळभाज्या ज्या आहेत, फळं आणि फळभाज्या, हे प्रत्येक फळांचा एक एरिया असतो, एक टेरिटोरियल फ्रूट सेन्सर. म्हणजे त्याचा सफरचंद आहेत ही नॉर्थमध्ये म्हणतात, आता आपल्याकडे बघायला सुरुवात झालेली आहे. तसं त्याचप्रमाणे डाळिंब हे संगमनेर आणि त्या भागात म्हणतं. बाहेर आपल्याला तिकडनं पाठवायला लागतं, मग ते बाहेर जाताना ते एंड युजरपर्यंत जो कोण त्याचा ॲक्च्युअल ग्राहक आहे त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी ते नीटच गेलं पाहिजे. मग त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला या सगळ्या व्याख्यानामध्ये आपण बघू. विविध प्रकारची पॅकेजिंग आहे, इव्हन ॲपिडाने काही बॉक्सेस डिझाईन केलेले आहेत फळांसाठी आणि फळभाज्यांसाठी. त्याच्यानंतर काही स्पेशालिटी फोमचे नेट्स आहेत, काही स्पेशालिटी बॉक्सेस आहेत. हे कसं की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ज्या ज्या सणाला जातो आपण त्या सणाचे कपडे घालतो, त्याचप्रमाणे पॅकेजिंगसुद्धा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आहे तर त्या ठिकाणी ती फळभाज्या, ती प्रॉडक्ट ती इंटॅक्ट केली पाहिजे. त्याचा जो फ्रेशनेस आहे, त्याचा जो ताजेपणा आहे तो एंड युजरला पूर्णपणे मिळायला पाहिजे. नंतर काही स्पेशालिटी पाउचेस आहेत. हे स्पेशालिटी पाउचेस म्हणजे नक्की काय, तर त्याच्यामध्ये काही ठराविक गॅसेस जे आपल्याला श्वासोश्वासासाठी ऑक्सिजनची गरज लागते, तसेच पेरिशेबल फळभाज्यांना पण ऑक्सिजनची गरज लागते. त्या अशा काही फ्रीज बाजारामध्ये आहेत की त्याच्यातनं फक्त ऑक्सिजन परमिट होतो आणि ह्या ताज्या भाज्या तसंच ताज्या राहतात. आणि ह्या परत मॉलमध्ये गेल्यानंतर त्या मॉलच्या ज्या काही गॅलरीमध्ये आपण ठेवतो, त्याच्या शोकेजमध्ये ते प्रॉडक्ट ठेवतो, तर त्या प्रॉडक्टमध्ये कुठच्याही प्रकारचा फळभाज्यांचा उत्सर्ग त्यांना त्रास देता कामा नये. त्याच्याने लागणारे काही स्पेशालिटी गॅसेस ते परमिट केले जातात, त्याला परमिएबिलिटी त्याच्यामध्ये आहे. तसं इंग्लिश थोडंसं आहे, मराठी कच्चं आहे, त्यामुळे आधीच काम होतं. हे जे आपण मॉलमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट पाठवतो आणि आपण पॅक हाऊसमध्ये पॅक करून पाठवतो, तर आपल्याला पॅक हाऊसच्या काही संकल्पना पण नव्याने रुजू करायला लागतात. पहिली गोष्ट म्हणजे की आपण जी भाजी, आपलं मार्केट काय, मी आज ह्या कराडमध्ये मी समजा भाजी पिकवली आणि मला पुण्याच्या बाजारामध्ये द्यायची आहे, तर इथून कराडचं माझं उत्पादन क्षेत्र ते पुण्याचा बाजार हा अवधी आणि किती अंतर आहे या अंतराचा अभ्यास पहिल्यांदा केला पाहिजे. त्यानंतर त्याच्यासाठी लागणारे काही स्पेशालिटी बॉक्सेस की ज्या बॉक्समध्ये इकडनं रस्त्याची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर त्या रस्त्यावरती आपलं आपण करून ते जी काय आपली फळभाज्या जे काय आहेत त्या शेवटच्या मार्केटपर्यंत जाण्यापूर्वीच्या बाजारामध्ये जाईपर्यंत ते तसेच ताजे राहिले. त्याच्यासाठी काही कॉर्रुगेटेड बॉक्सेस आहेत. त्या कॉर्रुगेटेड बॉक्सेसचे वेगळे त्याचे प्लाय त्याला वॉल म्हणतात त्याच्यात, तर त्याप्रमाणे ते डिझाईन करावं लागतं. आणि प्रत्येक फळभाज्यांचे कपडे वेगळे असतात, अर्थात पॅकेजिंग वेगळं असतं. म्हणजे आपण लग्नसुदीला जाणारे कपडे आणि मग त्याला जाणारे कपडे
प्रोसेस पॅकेजिंगचं की आपल्याला ज्या बाजारामध्ये माल पाठवायचा आहे त्या बाजारामध्ये येणारा ग्राहक उच्च प्रकारचा आहे. आता समजा तुम्ही पुण्याच्या दुर्गापूरसारख्या बाजारामध्ये काही माल पाठवला आणि त्याचं पॅकेजिंग चांगलं नसेल तर त्याला काही ठेव मिळणार नाही. पण तेच आपण जेव्हा गोलटेकडीच्या बाजारामध्ये जेव्हा ती मावशी टोपली घेऊन बसते तेव्हा तिला कोणी पॅकेजिंग विचारत नाही, ताजी भाजी आहे की नाही ते समोर नसते. त्यामुळे कराड ते पुणे आणि मग नंतर जो कोण रिटेलर असेल त्याच्यासाठी आपल्याला पॅकेजिंग डिझाईन करायचं. हे जे शॉपिंग मॉलमध्ये वगैरे जाणारे प्रकार आहेत हे जनरली पाऊच कॅटेगरीमध्ये फिल्मचे जे पाउचेस असतात त्या पाउचेस कॅटेगरीमध्ये ह्या प्रकारे याच्यासाठी स्पेशालिटी बॉक्सेस तयार केले जातात. आणि आज आपल्या ह्या रूममध्ये कसं आहे एअर कंडिशनर फॉर्म आहे तसं मॉलमध्ये पण असाच एअर कंडिशनर फॉर्म होईल. म्हणजे आपल्याला कराडवर जे काय आपण काम पाठवतो त्यामध्ये जसं थंडीचा बचाव करताना आपण स्वेटर घालतो की नाही त्याचप्रमाणे आपल्याला तशा टाईपचं काहीतरी त्याला वस्त्र परिधान करायला पाहिजे अर्थात त्याच्याप्रमाणे पॅकेजिंग डिझाईन करायला. आता पॅकेजिंग इंजिनिअरिंग म्हणजे काय की आता हे जे पॅकेजिंगचे विविध प्रकार आहेत. सगळ्यात पहिला प्रकार काय की आपल्याला जी काय फळभाज्या आपण पाठवतोय त्या फळभाज्यांचा फ्रॅजॅलिटी पॉईंट काय म्हणजे त्या फळभाज्यांचं नाजूकता किती आहे त्याची नजाकत तशी मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करायचं. जनरली आपण काय करतो मेकअप करतो तर आपल्याला फळभाज्यांना मेकअप करता येतो का तर नाही. मग त्याच्यासाठी जे काय आपल्याला इंजिनिअरिंग वापरायचं आहे जे काय तंत्रज्ञान वापरायचं ते तंत्रज्ञान अशा प्रकारे हवे की ते फळभाज्यांना योग्य प्रकारे त्याचा न्याय मिळाला पाहिजे आणि तुमचा जो ग्राहक आहे ॲक्च्युअल युजर आहे जो कन्झ्युमर आहे त्या कन्झ्युमरपर्यंत ते नीट नेटकं गेलं पाहिजे. समजा आपण एखादं फळ भाजी आपण बाजारात स्वतः जरी विकत घ्यायला गेलो आणि त्या फळाला डागडुजी असेल काय खड्डे पडलेले असेल आपण विकत घेतो का नाही. मग आपला गिराईक कसा घेऊ शकतो. मग त्याच्यासाठी लागणारं जे इंजिनिअरिंग आहे ते आपल्याला करायचं आहे. मग त्याच्यासाठी लागणारं काय तर कॉरोगेटेड बॉक्स. कॉरोगेटेड बॉक्स म्हणजे कॉरोगेटेड फायबर बोर्ड बॉक्स ज्याला क्राफ्ट पेपर म्हणतात. बऱ्याच जणांनी क्राफ्ट पेपर ज्याला कॉमन भाषेमध्ये पुठ्ठा असं म्हणतात. या पुठ्ठ्याचे पण 5 प्रकार आहेत. जेव्हा त्याचं आपण नर्लिंग आतमध्ये जेव्हा एक रेगोट्याचा एक कागद असतो तो रेगोट्याच्या कागदाचे 5 प्रकार आहेत. कशा प्रकारे आतमध्ये लागणारं कुशनिंग आहे त्याप्रमाणे ABCD EF असे 5 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. 7 प्रकार त्यामध्ये आणि हे 7 प्रकार कशा प्रकारे वापरायचे हे प्रत्येक फळभाजीवरती अवलंबून आहे. तुम्ही समजा सफरचंद घेतलं तर सफरचंदाचा एक ट्रे असतो. तुम्ही प्लास्टिकचा ट्रे साधा पेपरचा ट्रे कंप्रेस पेपरचा येतो अगेन दॅट इज अ फायबर बोर्ड. त्याच्यानंतर जेव्हा आपण एखादा एक्सपोर्ट क्वालिटीचा प्रॉडक्ट जेव्हा आपण फळ जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच्यासाठी एक डिझाईन बॉक्स असतो. त्याच्यावरती आपण उभं जरी राहिला तरी तो पिसला जात नाही तो तसाच राहतो. त्याच्यासाठी जी इंजिनिअरिंग जे म्हणतो ते इंजिनिअरिंग ह्या प्रकारे कामाला येतो. त्यानंतर वुडन बॉक्स. आता वुडन बॉक्समध्ये प्लास्टिकची ट्रे आलेले आहेत नॅशनलची वगैरे त्या टाईपची. तर ह्या ज्या ट्रे जे प्रकार आलेले आहेत त्याच्याप्रमाणेच आपल्याला ते डिझाईन करायचं. प्लास्टिक वेगळे कंटेनर्स आलेले आहेत. तर प्लास्टिक कंटेनर म्हणजे ट्रान्सपरंट कंटेनर्स रिजिड कंटेनर्स आणि ओपेक कंटेनर्स अशा 3 प्रकारे हे कंटेनर्स येतात. तुम्ही कुठच्याही मॉलमध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल की कापलेल्या फळभाज्यांचं एका पर्टिक्युलर ट्रेमध्ये ठेवलेलं असतं. किंवा आपण सिग्नलला वगैरे बघतो तेव्हा स्ट्रॉबेरी किंवा द्राक्षाचं असेल तर द्राक्ष हे एका पनेटमध्ये येतं कॅप्शनमध्ये येतं. तो थर्मोफॉर्म प्लास्टिकचा ट्रे असतो त्याच्यामध्ये येतात आणि हे वजनालाही हलके असतं आणि त्याची रिजिडिटी पण चांगली असते. त्याच्यानंतर स्पेशालिटी पॅकेजिंग. स्पेशालिटी पॅकेजिंग म्हणजे काय असतं की काही फळं अशी असतात की ती नाजूक पण असतात पण दिसायला ती खूप रिजिड असतात. जसं आपण डाळिंब बघितलं तर डाळिंबाचं कव्हर जे आहे ते खूप कडक असतं रिजिड असतं. तसं तुम्ही कलिंगडाचं बघितलं तर ते फळ दिसायला खूप कडक दिसतं टणक असतं पण ते समजा चुकून हातातनं पडलं खाली तर ते फुटतं. तसा पपई हा जेव्हा कच्चा असतो तेव्हाही नाजूक असतो आणि पिकल्यानंतर पण नाजूक असतो. तर त्याच्यासाठी लागणारे जे स्पेशालिटी डिझाईन बॉक्सेस आहेत ते आपल्याला प्रत्येक फळभाज्यानुसार ते डिझाईन करायला लागतात.
हे पॅकेजिंगचे काही प्रकार आहेत. तुमच्याकडे असणारी जी शेती उपयोगी ज्या काय मशिनरी आहे, ही मशिनरी पण स्पेशलिटी पॅकेजिंगमध्ये येतात. फक्त शेती हा एक घटक ठरला तर शेतीच्या अनुषंगाने येणारी बरीच प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे मशिनरी आहे, काही क्रॉप टेस्टिंग इक्विपमेंट्स आहेत किंवा त्याच्यासाठी लागणारे काही स्पेशालिटी अवजारं ज्याला म्हणता येईल, या सगळ्या येतात एका पर्टिक्युलर पॅकेजिंग सिस्टीममध्ये येतात. मग त्याच्यासाठी लागणारे जे सध्या प्रचलित असलेला भाग म्हणजे सस्टेनेबल पॅकेजिंग किंवा रिसायकलेबल पॅकेजिंग किंवा कंपोस्टेबल पॅकेजिंग, बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग, हे जे प्रकार आहेत, हे बायोडिग्रेडेबल हे सगळे प्रकार आपल्याला पॅकेजिंगमधनं करता येतात. कागद, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आणि कंपोस्टेबल प्लास्टिक हे 3 प्रकार सध्या प्रचलित आहेत. आपलं पॅकेजिंग जे आहे ते प्रामुख्याने मार्केट ओरिएंटेड आहे, की आपण कुठच्या बाजारामध्ये आपलं प्रॉडक्ट देणार आहोत, आपलं जे काही शेती उत्पादन देणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये मशिनरी असो किंवा फळभाज्या असो, पत्ताभाज्या असो किंवा कडधान्य असो, या सगळ्याचं मार्केट कुठचं आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला पॅकेजिंग डिझाईन करायचं. मग त्याच्यामध्ये काही फॉर्म फिल सेल मशिनरी येतं. फॉर्म फिल सेल मशिनरी म्हणजे आपण पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो, 5 किलो, 10 किलो, 50 किलो, 25 किलो, या प्रत्येक डिझाईन पॅकेजिंग जेव्हा करतात तेव्हा त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या इक्विपमेंट, ज्या मशिनरी आहेत त्या प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा आपलं पॅकहाऊस आपण डिझाईन करतो त्या पॅकहाऊसमध्ये 4 गोष्टी करतो: गॅदरिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंग, क्लिनिंग, कटिंग आणि पॅकेजिंग. मग त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या इक्विपमेंट्स आहेत त्या प्रत्येक इक्विपमेंट आपल्याला मार्केट ओरिएंटेड असायला पाहिजे. मार्केट ओरिएंटेड म्हणजे नक्की काय, की जेव्हा आपण बाजारामध्ये काही भाजीपाला वस्तू जेव्हा आपण विकायला नेतो तेव्हा आपलं उत्पादन क्षेत्र ते मार्केट, जिथे आपल्याला रिटेल मार्केट म्हणता येईल, की जिथून आपला माल विकला जाईल त्या एरियामध्ये असणाऱ्या घटकाला मार्केट असं समजतो. आणि मग ह्या मार्केटमध्ये आपला कोणी डिस्ट्रीब्युटर असेल, कोणी रिटेलर असेल किंवा आणि कोणी माणूस असेल की जो आपली प्रॉडक्ट विकतो, तर त्याच्यापर्यंत हे प्रॉडक्ट नीट केलं पाहिजे आणि त्याला डिस्प्लेला वाव मिळाला पाहिजे. डिस्प्लेला म्हणजे की त्यांनी त्याचा एक छानपैकी शोकेस तयार केला पाहिजे. आपण कुठेही बाजारामध्ये गेल्यानंतर तो फळवाला जो असतो, फळभाजी विक्रेता असतो, ते मंडई व्यवस्थित लावतो. ते बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की हे आपल्याला खरेदी करायला पाहिजे. इट इज टेम्पटिंग. जे आपण शर्ट पॅन्ट कपडे खरेदी करायला जातो तेव्हा तो दुकानदार कसा एक छानपैकी शोकेसमध्ये सगळ्या गोष्टी लावलेल्या असतात. आपल्याला आपलं मार्केटमध्ये प्रॉडक्ट हे आपण त्यांना सजेस्ट करणार की कशा प्रकारे ते मार्केटमध्ये विकलं जाईल. मग त्याच्यासाठी लागणारं पॅकेजिंग आहे ते आपल्याला डिझाईन करायला लागतं. मग हे डिझाईन जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला मार्केटमध्ये आपल्या प्रॉडक्टला ठाव करू शकतो. जेव्हा आपण मार्केटमध्ये आपल्या प्रॉडक्ट पोचल्या जाईल ते आपल्याला लॉजिस्टिक्स, त्याला ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम म्हणतात, ते इकडनं कसं ट्रान्सपोर्ट होते मार्केटपर्यंत. जनरली कुठच्या तरी टेम्पो किंवा ट्रकमध्ये आपला माल भरला जातो आणि जेव्हा तो एंड युजरपर्यंत पोहोचतो तेव्हा बराचसा माल हा खराब होतो. या खराब होण्याच्या प्रक्रियेला म्हणतात BIT, ब्रेकेज इन ट्रान्झिट. ज्या ट्रान्सपोर्ट जेव्हा आपण करतो त्या ट्रान्झिटमध्ये, त्या जाण्याच्या वेळामध्ये आपला बराचसा माल खराब होतो. याचा अर्थ की आपण स्वतःहून नुकसानीला इन्व्हिटेशन देतो. तर हे नुकसान कमी कसं करायचं, तर आपल्याला आपली लॉजिस्टिक सिस्टीम कशी आहे ती माहिती पाहिजे. आपण कशा प्रकारे आपला माल ट्रान्सपोर्ट करतो, कशा प्रकारे शिप करतो आणि ते किती लांब नेतो, त्याच्याप्रमाणे त्याचं पॅकेजिंग आपल्याला ओरिएंट करता येतं, डिझाईन करता येतं. स्टोरेज सिस्टीममध्ये जेव्हा आपण एखाद्या कोल्ड स्टोरेजमध्ये आपला माल ठेवतो किंवा मार्केटमध्ये उठाव 4 दिवसानंतर येतो, आपण मार्केटमध्ये आपलं उत्पादित जे काय माल आहे तो पाठवण्यासाठी 2 दिवस उशीर करतो, तेव्हा आपण कुठेतरी कुठच्या तरी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतो. तर जेव्हा आपण कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोरेज ठेवतो तेव्हा त्या फळभाजीला, त्या शेतमालाला आपण व्यवस्थित श्वासोश्वासासाठी जागा ठेवली पाहिजे. त्याला ब्रिदिंग एरिया असं म्हणतो. हा ब्रिदिंग एरिया जेव्हा आपण डिझाईन करतो तेव्हा आपल्या स्टोरेजमध्ये आपला माल व्यवस्थित राहू शकतो, नाही तर तो माल तिथेही खराब होऊ शकतो. कारण तिथे टेम्परेचर बऱ्यापैकी कमी असतं, जे शेतमालाला सस्टेनेबल नसू शकतं. मग त्यासाठी आपल्याला स्टोरेज हे कन्सिडर करायला लागेल जेव्हा आपण पॅकेजिंग डिझाईन करतो.
झालेला असेल की मला काय घ्यायचं. मग त्यासाठी शोकेससाठी आपलं पॅकेजिंग डिझाईन करणं आवश्यक आहे. हँडलिंग पॅकेज, आता आपण जसं ट्रान्सपोर्ट बघितला, पॅकेजिंग बघितलं, आपलं हँडलिंगच बरोबर नसेल, आपलं शेतमाल जेव्हा आपण गाडीमध्ये भरतो त्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला पॅकेजिंग डिझाईन करावं लागतं. जेव्हा आपल्याकडे मगाशी सरांनी सांगितलं की मनुष्यबळ कमी आहे, तर त्या मनुष्यबळ कमी असताना आपल्याला काही मेकॅनिझम यूज करायचं, काय रोबोटिक यूज करायचं आहे, किंवा इव्हन ड्रोन वगैरे सगळ्या जे काय आहेत त्याला रोबो आर्म्स म्हणतात. अशा प्रकारे पण आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. त्याप्रमाणे आपला माल हा व्यवस्थित राहील, जो पुढे ट्रान्सपोर्ट होईल, मार्केटमध्ये जाईल, अशा प्रकारे पॅकेजिंग डिझाईनला सुरुवात करायची. तर पॅकेजिंग डिझाईन करताना जसं म्हणायचं की एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, तर बेसिक काय आहे पॅकेजिंग जेव्हा आपण करतो एखाद्या प्रॉडक्टला, तर त्याचं बेसिक्स काय आहे, त्याचे जे मूळ घटक कुठचे कन्सिडर केले पाहिजे, तर त्या प्रॉडक्टची रिक्वायरमेंट काय आहे, ते शेती जे उत्पादन आहे त्या उत्पादनाची गरज काय आहे. समजा आपण कडधान्य केली आणि ते डब्यामध्ये पॅक केली तर तसं चालणार नाही. ते कडधान्य जी आहेत ती कडधान्य कुठच्या प्रकारच्या मार्केटमध्ये जाणार, ती सुकी आहेत की ते बीन्स स्प्राउटेड बीन्स आहेत, त्याला मोड आलेले आहेत. हे दोन वेगळ्या प्रकारची कडधान्य, दोन्ही एकाच जातीचे, पण दोघांचे फॉर्म वेगळे वेगळे आहेत. मग ह्या फॉर्मसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत पॅकेजिंगमध्ये, त्या पॅकेजिंगमध्ये त्या प्रकारचं पॅकेजिंग, त्या प्रकारचं प्लास्टिक किंवा त्या प्रकारचं ब्रिदेबल प्लास्टिक हे आपल्याला यूज करायचं आहे. जेव्हा कडधान्य आपण देतो तेव्हा त्याला ब्रिदेबिलिटी पूर्णपणे थांबवायला लागते, नंतर त्याच्यामध्ये मायक्रोमध्ये कीड तयार होते. मग ते कमी करण्यासाठी लागणारं जे प्लास्टिक आहे त्याला सगळ्या प्रकारचे बॅरियर्स पाहिजे, म्हणजे कुठच्याही प्रकारचा बाहेरच्या हवामानाचा परिणाम आतमध्ये पॅक केलेल्या वस्तूला होता कामा नये. हे पॅकेजिंगचं सगळ्यात मोठं घटक आहे. दुसरा घटक आहे की त्याचं जे ॲस्थेटिक आहे, त्याचा जो आकार आहे, त्या आकारामध्ये तो तसाच इंटॅक्ट राहील याच्यासाठी आपल्याला त्या पॅकेजिंगचं आउटर डिझाईन करायचं आहे. ज्या फळभाज्या वगैरे आहेत, म्हणजे आता आंब्याच्या सीझनला आपण आंब्याच्या पेट्या बघितल्या असतात, तर त्याच्यामध्ये आंब्याच्या लाकडी पेट्यांमध्ये भुसा असतो, त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल आंबा ठेवला जातो आणि मग तो आपल्याकडे येतो. मग आपण एक एक लेअर आंब्याचे काढतो आणि मग ते फळ घेतो. तर ते जे 5-4 लेअर जे असतात आंब्याचे, ते एकमेकांवरती आपटून खराब होऊ नये किंवा ते चेपले जाऊ नये, त्याच्यासाठी ते भुसा वापरला जातो, त्याला म्हणतात कुशनिंग. जेव्हा आपण एखादी फळभाजी पॅक करतो तेव्हा आपल्याला कुशनिंग या गोष्टीचा विचार करायला लागतो. त्यानंतर त्याचं जे ॲस्थेटिक आहे, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे फळभाज्यांना काही स्क्रॅचेस आले तर ते बाजारामध्ये विकले जाणार नाही, त्याच्यावरती काही ओरखडे आले तर ते विकले जाणार नाही. मग ते ओरखडे येऊ नयेत, मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचा कुठच्याही 2 फळांचं एकमेकांवरची घर्षण होऊ नये अशा प्रकारे त्याला पार्टिशन ब्लॉकेज करायला लागतं. ॲपिडानी काही डिझाईन केलेले बॉक्सेस आहेत, हे डिझाईन केलेले बॉक्सेस त्याच्यामध्ये एकमेकांवरती फळ घासलं जात नाही, एकमेकांवरती फळं आदळत नाही आणि एकमेकांवरच्या फळांचा दुसऱ्या फळांवरती कधीही प्रेशर येत नाही. त्याच्यासाठी त्याला लागणारे काही स्पेशालिटी लायनर्स वापरले जातात. एकमेकांच्या थरामध्ये एक कॉरोगेशनचा लायनर वापरला जातो आणि अशा प्रकारे ही फळं पॅक केली जातात. त्याचप्रमाणे जे कडधान्य जेव्हा पॅक करतात, जेव्हा 50 किलोच्या गोणी तयार करतात, तर त्या गोणीवर लिहिलेलं असतं त्याला बुक करू नये, हे आपटू नये किंवा त्या कुठच्याही प्रकारचा पाण्याचा प्रादुर्भाव त्याला होता कामा नये. पाण्याचा प्रादुर्भाव होऊ नये, मग त्याच्यासाठी ते ऑलरेडी कुठच्या तरी स्पेशालिटी प्लास्टिकमध्ये लॅमिनेट केलं जातं. हे प्रत्येक फॅमिली ऑफ प्लास्टिक इज डिफरंट. म्हणजे 2 प्लास्टिक एकत्र आणून त्याचा काही फायदा होत नाही. त्याच्यासाठी त्या आवश्यक गोष्टींचं पॅकेजिंग प्लास्टिक आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या आपण शेतमालाचंही बघितलं तर त्याला घटक आपण म्हणता येईल की त्याचं शेल्फ लाईफ, आपण एखादी पॅक केलेली वस्तू ही किती दिवस राहावी याची एक्सपायरी असते. जशी आपण औषधाला एक्सपायरी करतो तशी प्रत्येक फळभाजीची एक्सपायरी असते. आता रिसेंटली एक इजिप्तमध्ये ममी मिळाली काहीतरी 1,500-2,000 वर्षापूर्वीची, त्याच्यामध्ये काही चण्याचे दाणे आणखी काही द्राक्ष ठेवलेली होती, काही मनुका किंवा बेदाणा इत्यादी. तर ते पॅकेजिंग एवढं चांगलं होतं की त्याच्याचं जरी काढलं तरी ते सगळी प्रोडक्ट लाईव्ह होती, म्हणजे ती खाण्यायोग्य होती. म्हणजे आपल्याला अजूनही आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या काही टेक्नॉलॉजीज आहेत
त्या फळभाज्यांचं कडधान्याचं शेल्फ लाईफ हे एक्सटेंड करू शकतो. समजा आज आपल्याला इकडं काही फळभाज्या एक्सपोर्ट करायच्या तुमच्या जरी देशामध्ये, तिथे जाण्याचा टाईम समजा 1-2 आठवड्यापेक्षा जास्ती असेल तर आपल्याला त्या फळभाज्यांबरोबर काही स्पेशालिटी पॅकेजिंग किंवा पॅकेजिंग फिल्म्स यूज करायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याचं शेल्फ लाईफ एक्सटेंड होतं, म्हणजे ते प्रॉडक्टचं जे एक्सपायरी आहे ते वाढते. त्याच्यानंतर आणखी एक प्रकार होतो की समजा आपण एखादं फळ घेतलं असेल केळं, तर केळं असे जळगावला केळी म्हणतात, कराडपर्यंत ती पोचताना त्या केळ्यांचा आकार हा तसाच राहिला पाहिजे. तर त्याच्यासाठी जेव्हा केळी पॅक होऊन आपल्याकडे येतात ट्रकमध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये काही प्रकारची केमिकल्स त्याच्यामध्ये इम्पॅक्ट केली जातात. भुसामध्ये पडला त्याच्याने केळीमध्ये कुठल्याही प्रकारचा किडींचा प्रादुर्भाव होत नाही किंवा त्याला डाग पडत नाही, त्याला बायोटिक्स होतात, ते बायोटिक्स तयार होत नाही. तर त्याच्यासाठी जे शेल्फ लाईफ एक्सटेंशन आहे, प्रत्येक वेळेस पॅकेजिंग म्हणजे काहीतरी त्याला कपडे घातलेच पाहिजेत अशी काय आवश्यकता नाही. त्याच्यासाठी काय स्पेशालिटी केमिकल आणि स्पेशालिटी फिल्म कव्हर हे सुद्धा करता येतं. उसा हा सुद्धा पॅकेजिंगचा एक प्रकार आहे जो पूर्वापार चालत आलेला आहे. तो क्राफ्ट पेपर, क्राफ्ट पेपर या प्रकारामध्ये सगळ्या प्रकारचे कॉरगेटेड बॉक्स बनवले जातात. या प्रकारामध्ये भरपूर सायझेस आहेत, त्याच्या स्ट्रेंथनुसार, त्याच्या BMPS नुसार त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत की त्यामध्ये 1 किलोपासून ते 100 किलोपर्यंतचा प्रॉडक्ट पॅक करता येतं. त्याच्यानंतर मोनोकार्टन. हे मोनोकार्टन हे अत्यंत डिझायनेबल प्रॉडक्ट आहे. ITC नावाची कंपनी आहे, त्याच्या पेपरपासून हे जास्त करून बॉक्सेस बनवले जातात. ड्युप्लेक्स पेपरपासून हे मोनोकार्टन बनवले जातं. वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते कॉरगेटेड बॉक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे कॉरगेटेड बॉक्स एका प्रकारामध्ये स्पायरल कंटेनर नावाचा एक प्रकार आहे. हा गोल डबा असतो कागदाचा आणि त्याच्यामध्ये साधारण 50 किलोपर्यंतच्या फळभाज्या राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जो स्पायरल कंटेनर आहे, तो स्पायरल कंटेनरमध्ये ब्रीदेबिलिटी आहे. आपण कुठच्याही प्रकारच्या फळभाज्या त्याच्यामध्ये पॅक करून नेऊ शकतो आणि याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचे लिकेजेस होत नाही. दुसरं आहे ते कशा प्रकारे पॅक केलं जातं त्याचं मेकॅनिझम आहे. खाली परत सगळ्या प्रकारचे मोनोकार्टन्स आहेत. हे आहे फ्लेक्सिबल पॅकेजिंग. फ्लेक्सिबल पॅकेजिंग म्हणजे सगळ्या प्रकारचे पाउचेस, स्टँडी पॅक, कॅरी बॅग्स, याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जी काय फिल्म असेल त्या फिल्मचं प्रॉडक्ट प्रिंट केलं जातं. तुमच्या प्रॉडक्ट साईजप्रमाणे ते पाउचेस बनवले जातात आणि फॉर्म, फिल, सील या प्रकारच्या मशिनरीमध्ये हे पॅक केले जातात. हे कंटेनर्स आहेत. हे जे कंटेनर्स आहेत इज आर कॉल्ड एज MAP कंटेनर, मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग. या प्रकारचे कंटेनर सध्या बाजारामध्ये बऱ्यापैकी प्रचलित आहे. सगळ्या प्रकारच्या मॉलला अशा प्रकारचे कंटेनर लागतात आणि या कंटेनरची स्पेशालिटी अशी की याच्यामध्ये कापलेल्या फळभाज्या जेव्हा आपण ठेवतो तेव्हा साधारण 3 दिवस याचं शेल्फ लाईफ असतं. 3 दिवस हे खराब होतं. सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आपल्याला रजिस्टर झाला नसाल तर रजिस्टर व्हा. तुम्हाला चांगल्या प्रकारची डिझाईन रेडीली अवेलेबल आहे. तुम्हाला कोणाची आवश्यकता लागणार नाही. किंवा फीड करायचा असतो तेव्हा आपले बॉक्सेस किंवा जे काही पॅक असेल तो आपल्याला पॅलेटवरतीच ठेवायला लागतो. पॅलेटचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये लाकडी पॅलेट आहे, प्लास्टिक पॅलेट आहे, मेटल पॅलेट्स आहे. त्या बाजारामध्ये स्ट्रेच पॅकेजिंगमध्ये बऱ्याचशा भाज्या पॅक केल्या जातात आणि स्ट्रेच पॅकेजिंग हे पॉलिथिन फॅमिलीमध्ये पॅक केलं जातं आणि त्याला ब्रीदेबिलिटी आहे. हे आहे फ्लोरिकल्चरसाठी, म्हणजे फुलांसाठी लागणारं हे जे पॅकेजिंग आहे ह्याच्यासाठी लागणारा एक स्पेशालिटी पेपर आहे. हा बटर पेपरच्या जातीतला पेपर आहे. तो एका कॉरगेटेड बॉक्समध्ये ठेवला जातो. त्या कॉरगेटेड बॉक्सला पॉलिथिनचं कोटिंग असतं. त्यामुळे समजा त्याच्यामध्ये पाण्याचा काही अंश राहिला तर तो बाहेर येत नाही.
त्या पॅकेजिंगला परत जगभर डिमांड आहे. जळगावजवळ एक गुलाबाचं हे आहे उत्पादक आहे. तो रोज एक छोटा फ्लाईट कंटेनर गुलाबाची फुलं दुबईला एक्सपोर्ट करतो. देर इज अ हॉटेल कॉल रोज नावाचं दुबईमध्ये एक हॉटेल आहे. त्या हॉटेलच्या प्रदर्शनी भागामध्ये रोजच्या रोज नवीन फुलांचं डेकोरेशन केलं जातं आणि तो एक अख्खा कंटेनर, विमानाचा कंटेनर, हा गुलाबाची फुलं रोजच्या रोज दुबईला आणि त्याच प्रकारे तो पॅक करतो. आणि त्याचं पॅक करण्याचं जी काय डिझायनिंग कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये एकही फूल खराब होत नाही. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.